राखी दिसते का? राखी. उभी तर हा भागवजी इकडे माग पण सगळ्या राख्या या लावून ते जाऊ पलीकडे जाऊ आणि माझं पण जर 10-15 दिवस राहून अजून असं फक्त म्हणायचंच. आळंदीचं जे आदान वृक्ष आहे त्याच्या मुळीपासून घरी तयार करून 2016 मध्ये नानांच्या वाढदिवसाला त्याचा फोटो आपण एकदम असं 1 फुटात झाड होतं तर ते आपण लावलं. आणि ह्या आज्यांच्या पॉझिटिव्ह वेव्ज अशा की हे पहिलं झाड इथून पुढं जो आशीर्वाद मिळाला सगळ्या झाडांचा टाक्यांचा केवळ ह्या झाडाची कृपा आहे. आणि योगायोगाने ह्या वर्षी त्याला 10 वर्ष झाली. आणि माझ्या मते अनेक वर्षापासून कन्या वसुंधरा कन्या त्याला राखी बांधून एकदा त्याला म्हणलं होतं आपली सगळीच झाडं चांगली आहेत सगळ्या वेगवेगळ्या झाडांना नाही मला त्यालाच बांधायचे तर तेव्हापासून ते त्या झाडालाच बांधते ते. आणि छानपैकी त्याला पण आशीर्वाद मिळतो. आणि दुहेरी आनंद वसुंधरा कुटुंबामध्ये असा आहे. आज आपले वसुंधरा सदस्य वसंत आणि केवळ झाडांच्या आशीर्वादाने त्यांच्या मिसेसची नियुक्ती शिक्षिका म्हणून PCMC मध्ये झालेली आहे. मी इथे यायला लागल्यापासून आमच्या घरातल्या बऱ्याच गोष्टीमध्ये बदल झालाय. महत्वाचं वाक्य आहे. फॅमिली लाईफ असेल किंवा माझी वैयक्तिक आहे हेल्थच्या बाबतीत मी जरी लहान असलो तरी तब्येतीच्या बऱ्याच अडचणी होत्या. माझ्या युरिक ॲसिड मला चालता येत नव्हतं 8-8 दिवस अगदी झोपून राहावं लागायचं. पण 2023ला इथं 22-23ला आलो आहे आणि कंटिन्यू राहिलो. आणि त्याच्यानंतर जे घरातले सगळेच बदल आहेत म्हणजे त्यात एक होतं की एक सरकारी नोकरी घरात पाहिजे कारण काही म्हटलं तरी आर्थिक गोष्टी ह्या करता येत म्हणजे सोंग घेता येत नव्हतं. आणि अगदी कसं तरी चालवत होतो आम्ही पण अडचणी होत्या. आणि बऱ्याचदा परीक्षा दिलेली आहेत वेगवेगळ्या अगदी 1-1 मार्कांनी 2-2 मार्कांनी IBPS बँकेची परीक्षा गेली टेटची 2017ची 22ची पण गेली. आणि हा शेवटचा चान्स होता सर म्हणजे वय डिबार होता आता हे जर ह्याच्यात लागलं नसतं तर 36 वय क्रॉस झालं होतं आणि ही संधी गेली असती तर मिळाली